हम्पी सिरीजच्या या एपिसोडमध्ये हम्पीला कसं जायचं, हम्पीमध्ये कुठे राहायचं आणि कसं फिरायचं याबद्दल सांगेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही हम्पीला कारने गेलो होतो, पण तुम्ही ट्रेन किंवा बसने पण जाऊ शकता, ज्यासाठी आधी होस्पेट जंक्शनला या, जिथून हम्पी फक्त 10 किलोमीटर आहे. हम्पीमध्ये आम्ही सगळ्यात आधी अंजनाद्री पर्वत म्हणजेच आपल्या श्री हनुमानांच्या जन्मस्थळी जायचे ठरवले. तुम्हाला दिसणाऱ्या या भल्या मोठ्या डोंगराच्या माथ्यावर श्री हनुमानांचे मंदिर आहे, जिथे जाण्यासाठी 475 पायऱ्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा शनिवार होता, म्हणून खूप गर्दी होती, पण दर्शन 2 तासामध्येच झाले. मंदिरामध्ये बजरंगबलीची दगडाने कोरलेली मूर्ती आहे. तसेच या ठिकाणाला किष्किंधा असे पण म्हणतात. याच किष्किंधा परिसरात शबरी गुफा, बाली गुफा आणि सानापुरा लेक पण आहे, जिथे तुम्ही फक्त 100 ते 150 रुपयात क्लिप जम्पिंग किंवा कोरॅकल राईड पण करू शकता. पण आम्हाला सानापुरा लेकला जायला वेळच मिळाला नाही, कारण सध्या हम्पीमध्ये खूपच जास्त ऊन आहे. त्यामुळे शबरी गुफा आणि बाली गुफा बघण्यात आमची पूर्ण एनर्जी गेली होती. पण तुम्ही मिस करू नका. आता आम्हाला बघायचा होता तो हम्पीमधला सगळ्यात सुंदर सनसेट. त्यासाठी संध्याकाळी 5च्या आसपास आम्ही पोहोचलो हेमकोटा हिल्सवर. पर्वताच्या पायथ्याशी पूर्ण दगडाने बनलेले ससीवे कालू गणेश मंदिर आहे. हे एक प्रॉपर सनसेट पॉइंट असून जिथून दिसणारा सुंदर सनसेट आणि विरूपाक्ष मंदिर परिसर तुमचे संध्याकाळ आणखीन सुंदर बनवेल. आता हम्पीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला भरपूर हॉटेल्स मिळून जातील, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कमलापूर परिसरामध्ये हॉटेल बघा, जिथून हम्पीमधली बरीचशी प्लेसेस जवळ आहेत. आम्हाला कमलापूरमध्येच फक्त 800 रुपयामध्ये 3 लोकांसाठी एकदम मस्त रूम मिळाली होती. तसेच हम्पीमध्ये फिरण्यासाठी 200 ते 300 रुपयामध्ये रेंटेड बाईक्स, रेंटेड सायकल्स किंवा ऑटो मिळून जातील. या सगळ्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, ते एकदा चेक करून घ्या आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.